ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। महादेवी हत्तीण परत आणण्याचा मार्ग आता सुकर झालाय। ही बातमी आपण बघणारच आहोत, पण तुर्तास एक महत्त्वाची बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये महापुराच्या एनडीआरएफच्या निधीतून आपत्तीग्रस्तांसाठी भरीव मदत द्या। मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन। नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी शहांकडे मागणी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावरही जाणार आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। फक्त पिकच पाण्याखाली गेलेली नाहीयेत, तर शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा खरडल्या गेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। केंद्र सरकारकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची आस लागली आहे। त्यातच मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार आहेत। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांना निवेदन दिलं। एनडीआरएफच्या निधीतून महाराष्ट्रातील नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्या अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारनं मदत द्यायला सुरुवात केली आहे। तातडीची मदत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सरकारी निकषांनुसार पंचनामे झाल्यानंतर ही मदत देण्यात येणार आहे। सोलापूरमध्ये महापुराच्या काळात ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत करण्यात आली। सांगोला तालुक्यातील 2 कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी 4 लाखांची मदत जमा करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनी काल लातूर आणि धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे। तर शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला। शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो, पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? उद्धव ठाकरेंनी काल बीड जिल्ह्यातील कुर्ला गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशा घोषणा दिल्या। त्यावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्रीपद वगैरे काही नको, माझ्या हातात असतं तर मदत दिली असती असं वक्तव्य ठाकरेंनी केलं। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी बीडचा पाहणी दौरा केला। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू अशी मदत द्यायला सुरुवात केल्याचं अजित पवारांनी जाहीर केलंय। तसंच अधिक धान्याची गरज असल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीवरून ठाकरेंनी टीका केली आहे। शेतकऱ्यांना मदत करता म्हणजे उपकार करता का अशी टीका ठाकरेंनी केली। नुकसानग्रस्तांना सध्या तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला 5,000 रुपये रोख तसंच 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू असं धान्य देण्यात येत आहे। मात्र काही कुटुंबांना हे धान्य अपुरं पडत असल्यानं अधिक धान्याची गरज भासतेय। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त कुटुंबांना अधिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच अधिक धान्य वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली। बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। बीडच्या पिंपळवाडी गावामध्ये बिंदुसरा नदीला आलेल्या पुरात आदित्य कळसाने या 10 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला। याबाबतची बातमी एबीपी माझानं दाखवली। त्यानंतर बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी आपल्या दौऱ्यादरम्यान आदित्यच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि शासकीय मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला। मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात सुद्धा पावसानं थैमान घातले। 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं मका, सोयाबीन आणि कांदा पिकांचं नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। त्यांनी येवला तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत देण्याचं आवाहन केलंय। हे काम एवढं मोठं अजस्र आहे ना की ताबडतोब तुम्ही आता काल सुरू केलं आज संपेल अशी परिस्थिती नाही आहे। पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत, कागदपत्र तयार करायला पाहिजे। 2-1 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे
त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी. त्याच्यामुळे जे आहे ते काम जे जितक्या तुम्ही म्हणतात ते शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्यातील बोरखेडा गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. वाहून गेलेल्या पिकांचं आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची त्यांनी पाहणी केली आहे. सोयाबीन, मिरची आणि ऊस या पिकांचं धाराशिव भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावेळी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. नांदेडमध्ये मंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. सुरुवातीला 2 छत्रींचे कवच घेऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. त्यानंतर रस्त्यावरून जाताना त्यांनी ताफा थांबवत रस्त्याच्या कडेलाच पिकांची पाहणी केली. पाहणीचा हा निव्वळ दिखावा असल्याची चर्चा रंगली असून शेतकऱ्यांनी मात्र या प्रकारावर संताप व्यक्त केलाय. संजय राठोड यांचा दौरा केवळ दिखावा असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात काल जयंत पाटलांनी पूर परिस्थिती पाहण्याकरता भेट दिली. या दरम्यान त्यांनी महापुराचं आलेलं संकट इतकं भयानक आहे, सरकारनं सरसकट एकरी 50,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात करण्याची मागणी जयंत पाटलांनी केली आहे. शेतकऱ्यांना एकराची भाषा कळते, हेक्टरची नाही. त्यामुळे सरसकट 50,000 एकरी द्यावी ही सध्याची गरज असून आता पंचनामे करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. यासाठी NDRF मध्ये असणारे निकष बदलण्याची गरज असून आता क्षेत्राची मर्यादा ठेवू नये असं त्यांनी यावेळी सांगितलं. एवढं नुकसान झालेलं आहे की सरकारने कोणत्याही परिस्थितीत ताबडतोबीनं या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे आणि ती ताबडतोब द्यावी, सरसकट द्यावी. पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण सर्व ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत. त्यामुळं गावांचे पंचनामे करून वेळ घालवण्याची गरज नाही. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील सोलापूर नंतर आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी जयंत पाटलांचा बीड जिल्ह्यात दौरा आहे. बांधावर भेट देऊन नुकसानीची पाहणी ते करणार आहेत. संपूर्ण राज्यात नुसता पावसानं हाहाकार माजवला असताना अशा वेळी शेतकऱ्यांना धीर देणं महत्त्वाचं आहे. यासाठी हा दौरा आहे. दौऱ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस ते करणार आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यात आलाय. लालबागचा राजा मंडळाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मंडळाकडून मुख्यमंत्री यांच्याकडे 50 लाखांचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या भागात मंत्रिमंडळातील नेते जातातच आहेत, पण आता चिपळूणमधील मनसैनिक देखील नुकसानग्रस्तांच्या मदतीकरता सरसावलेले आहेत. चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मदतीची साथ घालत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय मनसैनिकांनी घेतलाय. पूरग्रस्तांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू जसं की तांदूळ, डाळ आणि कपडे या गोष्टींसह इतर लागणाऱ्या गोष्टी देखील पाठवण्याचा निर्धार त्यांनी हाती घेतलाय. मराठवाडा हा महापुराच्या संकटात अडकलेला असताना आता पुन्हा राज्यातील अनेक ठिकाणी 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आलाय. विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय. नांदेडच्या बिलोलीतील तळणी प्रकल्पात 500 एकरवरील सोयाबीनचं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नांदेडच्या रामतीर्थ, किन्हाळा, जिगळा, लोहगाव गावातील शेतकऱ्यांचं 500 एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली गेलंय. तहसील कार्यालय पंचनामा करायला टाळाटाळ करतंय. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांची 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यानंतर आता प्रशासनानं हालचाल करत पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. तहसीलदार, कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी तालुक्यातील सर्व प्रभावित भागांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे पंचनामे पूर्ण करून तातडीनं वरिष्ठांकडे अहवाल पाठवून मदतीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. दरम्यान सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी करतायत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पूर्णतः जलमय झालंय। गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा बसला असून अंदाजे 1 ते 1.5 हजार ग्रामस्थ अजूनही गावात अडकून आहेत। सांगली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकानं पिण्याचं पाणी व अन्न गावात पोहोचवलं असलं तरी भीतीमुळे अनेक ग्रामस्थ बोटीतून स्थलांतर करण्यास तयार नाहीयेत। या भागात अजूनही पुराचं पाणी उतरलेलं नसून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा या परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या परिस्थितीची बुलढाण्याच्या सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांची सुद्धा भेट घेतली। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातून उगम पावणाऱ्या सिंदफणा नदीनं अतिमुसळधार पावसामुळे रौद्ररूप धारण केलं होतं। 2 दिवसांच्या कालावधी दरम्यान पावसानं विश्रांती घेतली आहे। दरम्यान सिंदफणा नदीचा पूर ओसरल्यानंतर पिकांची दाहकता आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर आलंय। या भीषण नुकसानीचे ड्रोन दृश्य समोर आलेत। शिरूर, बीड आणि गेवरा येथील काही भाग सिंदफणा नदीच्या पुरामुळे बाधित झालाय। परिणामी अनेक शेतजमिनीसह खरीप पिकं, फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य सध्या बघायला मिळतात। अण्णासाहेब पाटील यांच्या 92व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईच्या वाशीमध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना काही माथाडी कामगारांनी हातात फलक घेऊन आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी भाषण थांबवत ही आपलीच माणसं आहेत असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी माथाडी कामगारांनी केली आहे। घरांच्या किमती कमी करण्याबाबत 15 दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं। राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं त्यात आमचं दुमत असण्याचं कारण नाही असं अजित पवार म्हणाले। जे कोणी यातून राजकारण करत असतील त्यांना आवर घालण्याची गरज आहे असंही अजित पवार म्हणाले। अजित पवारांच्या भूमिकेनंतर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही असं भुजबळ म्हणाले। दरम्यान अजित पवारांनी सुद्धा आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय। जातीय सलोखा राहावा म्हणून बोललो असं अजित पवार म्हणाले। माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोष्टीचा विचार करू नका। मित्रांनो, मी राजकारण करत असताना मी जात पात नातं वृत्त बघत नाही, माणूस बघतो आणि मदत करतो। इथं काय होतं, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं मूळ डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, ज्याला त्याला त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं थोडंसं दुमत असण्याचं कारण नाही। पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे। ओबीसी मोर्चाची तयारी सुरू केल्यापासून आपल्याला रोज 15 ते 20 आई आणि बहिणींवरून शिव्या देणारे फोन येतात असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। चंद्रपूर शहरातील जोडदेऊळमध्ये 10 ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या पूर्वनियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते। तर शिव्या घालून आमची लढाई थांबणार नाही, संविधानानं दिलेला अधिकार हे लोक रोखू शकत नाहीत असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। आरक्षणाच्या मागणीसाठी पुसद शहरात बंजारा समाजाचा भव्य महामोर्चा काढण्यात आला। गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीनं आयोजित या महामोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला। बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आलाय। पुसद शहरातील मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं चित्र बघायला मिळालं। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण शनिवारी होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते इमारतीचं लोकार्पण होणार असून या सोहळ्यासाठी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या खंडपीठातील न्यायाधीशांसह नामवंत विधिज्ञ उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालय, वकील परिषदेसह नाशिक शहर पोलिसांनी राजशिष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेसह बंदोबस्ताचं नियोजन सुरू केलंय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली। आतापर्यंत 20 ते 25 जणांची फसवणूक झाल्याची माहिती आहे। या प्रकरणात एकूण 8,82,000ची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी समीर सुडमुंगे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कर्ज तसंच नव्यानं सुरू होणाऱ्या मुंबई नागपूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये टीसीची नोकरी देण्याच्या बहाण्यानं फसवणूक झाल्याची माहिती आहे। एप्रिल 2023 पासून ही फसवणूक सुरू आहे।
धाराशिव जिल्ह्यात पूर येऊन आता काही दिवस उलटले, मात्र ज्यांची घरं या पुरात उद्ध्वस्त झाली त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर मात्र अजूनही थांबलेला नाहीये. पुरामुळे भूम तालुक्यातील गायकवाड कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. नवीन घर बांधण्यासाठी काढलेले कर्जाचे पैसे आणि घरातील साहित्य सर्व काही पुरामुळे वाहून गेले. त्यामुळे गायकवाड कुटुंब आता वाहून गेलेला संसार उभा करणार की कर्ज फेडणार या संकटात सापडले. या कुटुंबाची व्यथा जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना अखेर जामीन मंजूर झाला. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसेंचे पती आहेत. कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना 2 महिन्यांपूर्वी अटक झाली होती. पार्टीत प्रांजल खेवलकरांनी ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं किंवा कोणत्याही ड्रग्जच्या तस्करीत त्यांचा सहभाग नसल्याचं सिद्ध झाल्यानं कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. हा जामीन मंजूर होण्यासाठी तुम्ही जी काही युक्तिवाद केलेला आहे, जी आर्ग्युमेंट्स केलेली आहेत, तर ती नक्की काय आहेत? आमचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये आता तपास पूर्ण झालेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 37 NDPS ॲक्टचा बार नाही आहे, क्वांटिटी ही इंटरमिजिएट आहे आणि ॲट अ सेम टाईम की ही जे काय कॉन्ट्राबँड होता तो आमच्याकडनं सीज झालेला नाही आहे आणि आता अंमली पदार्थ तुमच्याकडनं आमच्याकडनं सीज झालेला नाही आहे. त्या ग्राउंडवर आम्ही कोर्टापुढे युक्तिवाद केलेला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल म्हणून बढती देण्यात आली आहे. मार्च 2026 मध्ये कर्नल प्रसाद पुरोहित सैन्यातून निवृत्त होणार आहेत, मात्र त्यापूर्वी त्यांना बढती देण्यात आली. मागच्या महिन्यातच सैन्यानं त्यांना बढती देण्याचा निर्णय घेतला होता. कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीला परत आणण्याचा मार्ग आता सुकर झालाय. कारण महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्ताव द्या असे आदेश न्यायमूर्ती वर्मांनी नांदणी मठाचे वकील, वनताराचे वकील आणि वन विभागाला दिलेले आहेत. हा संयुक्त प्रस्ताव देण्यासाठी नांदणी मठानं एका आठवड्याचा अवधी मागितला. महादेवी हत्तीणीबाबत उच्चस्तरीय समितीसमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती वर्मांनी हे आदेश दिले. माधुरीनी हत्तीनीच्या बाबतीमध्ये अत्यंत अल्पावधीमध्ये म्हणजे आजच्या तारखेनंतर 6 ऑक्टोबरपर्यंत आम्हा दोघांना सांगितलं गेलं की त्या गोष्टी तुम्हाला रेकॉर्डवर ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढच्या 4 दिवसात 10 ऑक्टोबरपर्यंत पेटाला सांगितलं की त्या दोघांच्याकडून सादर केला जाणारा जो प्लॅन असेल त्या प्लॅन बाबतीमध्ये तुम्हाला जर काही म्हणणं असेल तर ते म्हणणं तुम्ही रेकॉर्डवर ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता वंतारा, नांदणी मठ संस्थान, महाराष्ट्र शासन आणि पेटा यांच्याकडून ज्या काही गोष्टी आम्ही रेकॉर्डवर ठेवतोय त्याच्या अनुषंगाने पुढची सुनावणी 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. रायगडाच्या रोपवेवर NDRF, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाकडून संयुक्त मॉक ड्रिल राबवण्यात आलं. दोरीच्या सहाय्यानं अडकलेल्या प्रवाशांचा बचाव करण्याचा सराव करण्यात आला. या सरावात 93 जवान आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं बचाव करणं आणि जखमींना मदत करणं हा होता. IRS अधिकारी समीर वानखेडेंनी अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटसह नेटफ्लिक्स विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केलाय. नेटफ्लिक्सवरील बॅड्स ऑफ बॉलिवूड सिरीजमधील चित्रण खोटं आणि बदनामीकारक असल्यामुळे त्याविरोधात मनाई आदेश देण्यात यावेत अशी मागणी समीर वानखेडेंच्या वतीनं करण्यात आली आहे. बॅड्स ऑफ बॉलिवूड या सिरीज विरोधात त्यांनी 2 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील 755 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे 2,27,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. पुरामुळे 59 गायी आणि म्हशी तर 134 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय. सध्या पावसानं विश्रांती घेतली असून शेतांमध्ये पुराचं पाणी कायमच आहे. संभाजीनगर मनपाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे घर जाणार असल्याच्या धास्तीनं एका 30 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. राजेश्वर साईनाथ नौपुते असं मृत तरुणाचं नाव आहे. ही धक्कादायक घटना चिकलठाणा परिसरात घडली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. मनपा प्रशासन आणि आयुक्त जबाब देतील तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतलाय. रायगडच्या अलिबागमध्ये बनावट गेमिंग ॲप्स आणि AM999, परिमॅच आणि मधुर मटकाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी 38 वर्षीय भारमल हनुमान मीना याला रायगड पोलिसांनी अटक केली.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तब्बल 3,000 कोटींची रक्कम विविध बँकांमध्ये गोठवली। ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली झाली असून अनेक बड्या नावांचा यात सहभाग असल्याचा संशय आहे। मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये गरबा आणि दांडियाचं आयोजन करण्यात आलं, मात्र गरबा खेळताना धक्का लागल्यामुळे 2 जणांमध्ये तुफान हाणामारी झाली। यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं होतं, मात्र तिघांनी पोलिसांच्या व्हॅनमधून पळ काढल्याची माहिती मिळतेय। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुण्यातील वडगाव शेरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा थरकाप। कार्तिकी अक्षय पराड ही 3 वर्षाची चिमुकली पार्किंगमध्ये बहिणीसोबत खेळत असताना 4 मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून कुत्र्यांनी तिला फरफटत नेलं। वेळीच आलेल्या एका दुचाकीस्वारानं धाडस दाखवत मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवलं। या हल्ल्यात चिमुकलीच्या मानेला, हाताला, पायाला आणि चेहऱ्यावर सुद्धा गंभीर जखमा झाल्यात। पुण्याच्या पौड गावातील झील शाळेत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली। आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं दिसतंय। आता या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात स्थानिक पत्रकाराच्या मुलाची हत्या झाली। यश देवेंद्र ढाका या तरुणाची धारदार शस्त्रानं वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे। हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। यश ढाका हा बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेनं बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। वर्ध्याच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। जुगार खेळणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस तिथे गेले होते, मात्र पोलिसांवरच तलवारीनं प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात घडलाय। या हल्ल्यात 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 1 सहाय्यक फौजदार असं 3 जण गंभीर जखमी झालेत। पोलिसांना सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळण्याचे अड्डे असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई पोलीस करण्यासाठी गेले, पण अचानक आरोपींनी पोलिसांवर तलवारीनं हल्ला चढवला। पोलिसांवर थेट शस्त्रानं हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। कल्याण कोर्टाच्या परिसरात आरोपींनी पोलिसांवर हल्ला चढवल्याची घटना घडली। 8 आरोपींनी पोलीस कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन आले होते। आरोपींची कारवाई संपल्यावर त्यांना आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना आरोपींनी थेट पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली। या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। 24 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता पाणी पुरवठ्याची मोटर सुरू करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। निलंगा तालुक्यातील हंगरगा शिरसी येथील ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी जाधव यांचा ओढ्याच्या पाण्यात वाहून मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं। गावकऱ्यांच्या मदतीनं मृत जाधव यांचं प्रेत बाहेर काढण्यात आलं। दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची अकोल्यात धिंड काढण्यात आली। अकोल्यातल्या वाशिम बायपास परिसरातील न्यू नितीन बारमध्ये तरुणांच्या 2 गटात राडा झाला होता। या राडादरम्यान दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली, तसंच काठीनं एकमेकांना मारहाण झाली आहे। या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं। त्यानंतर अकोला पोलिसांकडून या गावगुंडाची धिंड काढण्यात आली। अकोल्यातल्या वाशिम बायपास परिसरात या तरुणांची दहशत होती। त्याच ठिकाणी पोलिसांकडून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी या गावगुंडांची धिंड काढण्यात आली। आणि या घडामोडींसोबतच महाराष्ट्र लाईव्हमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट्स माधवी सोबत बघत रहा एबीपी माझा।